नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा सुरू केलेला आहे. या चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट पॉइंट घेणार आहोत इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स कशाला म्हणायचं का ज्या डिव्हाइस मार्फत इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जी यांचे इंटर कन्व्हर्जन केलं जातं अशा सेलला काय म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. बरोबर. म्हणजे इट इज अ डिव्हाइस which is used for interconversion of electrical energy and chemical energy. बरोबर की नाही. आता हे इलेक्ट्रोकेमिकल सेल हा कसा तयार झालेला आहे ते आपण पाहणार आहोत. पहा मग काय म्हणणार सिंपल तर इट कन्सिस्ट ऑफ टू मेटल or graphite electrodes which are dipped in electrolytic solution. बरोबर की नाही. हा इलेक्ट्रोकेमिकल सेल कशाने तयार झालेला असतो तर दोन इलेक्ट्रोड. मग ते इलेक्ट्रोड कोणते असतील तर मेटल इलेक्ट्रोड असतील किंवा ग्राफाइट इलेक्ट्रोड असतील. बरोबर की नाही. आता मेटल इलेक्ट्रोड आणि ग्राफाइट इलेक्ट्रोड याच्यामध्ये काय फरक आहे तर मेटल इलेक्ट्रोड हे सर्वसाधारणपणे केमिकल रिएक्शन्स मध्ये भाग घेतात. बरोबर की नाही. म्हणजे मेटल इलेक्ट्रोड्स आर टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन्स while the graphite electrode does not take part in chemical reaction. मग ते काय करतात ग्राफाइट इलेक्ट्रोड तर ग्राफाइट इलेक्ट्रोड फक्त इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम करतात. बरोबर की नाही. ते केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. याचा अर्थ ग्राफाइट इलेक्ट्रोडला आपण काय म्हणायचं इनर्ट इलेक्ट्रोड. बरोबर. पहा आता ते इलेक्ट्रोड कशामध्ये डीप केलेले असतात इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स मध्ये ते इलेक्ट्रोड आपण डीप केलेले असतात इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये. बरोबर. पहा मग या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये कोणत्या रिएक्शन्स घडतात तर रेडॉक्स रिएक्शन्स आर टेक प्लेस इन इलेक्ट्रोकेमिकल सेल. बरोबर. पहा रेडॉक्स रिएक्शन्स आर टेक प्लेस इन इलेक्ट्रोकेमिकल सेल. बरोबर की नाही. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय तर ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोनही रिएक्शन एकाच वेळेस घडून येतात अशा रिएक्शनला काय म्हणायचं रेडॉक्स रिएक्शन. आपण 11वी मध्ये शिकलो. मग ऑक्सिडेशन कशाला म्हणतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन कशाला म्हणतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर की नाही. पहा मग या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या रिएक्शन्स त्या इलेक्ट्रोडवर घडून येतात. मग आता ते कोणत्या इलेक्ट्रोडवर कोणत्या रिएक्शन्स घडतात ते आपण पाहणार आहोत. बरोबर की नाही. पहा मग पुढे म्हणायचं इलेक्ट्रोड्स. त्यापैकी पहिल्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणायचं कॅथोड. बरोबर की नाही. काय म्हणायचं कॅथोड. हा कॅथोड म्हणजे काय तर या कॅथोडवर काय घडून येतं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर. पहा मग कॅथोडवर काय घडणार कोणती रिएक्शन घडणार तर कॅथोड ऍट विच आपण असं म्हणू ऍट विच रिडक्शन म्हणजे काय तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन take place. Gain of electron take place. बरोबर. पहा आणि एनोड. एनोड कशाला म्हणणार दुसरा टाइप इलेक्ट्रोडचा एनोड. पहा एनोडवर कोणती रिएक्शन घडणार जसं कॅथोडवर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन तसं एनोडवर काय घडणार तर ऍट एनोड ऑक्सिडेशन इज टेक प्लेस. पहा ऍट एनोड ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय तर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन तसं ऑक्सिडेशन म्हणजे काय तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस. बरोबर. पहा म्हणजे ते इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये जे दोन इलेक्ट्रोड्स असतात त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणतो एकाला कॅथोड आणि दुसऱ्याला एनोड. कॅथोडवर काय घडून येतं रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. एनोडवर काय घडून येतं ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता या इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे आपल्याला पुढे टाइप्स घ्यायचे. बरोबर की नाही. मग पुढचा पॉइंट म्हणायचा टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. बरोबर. काय म्हणायचं तर टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. पहिला टाइप कोणता आहे तर पहिला आहे इलेक्ट्रोलिटिक
सेल आणि दुसरा टाईप आहे गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल. पहा दुसरा टाईप कोणता, तर गॅल्व्हॅनिक किंवा त्याला काय म्हणायचं, व्होल्टाइक सेल. बरोबर. पहा आता या इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे आपण दोन टाईप सांगितले, कोणता, एक इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि दुसरा व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल. आता हे सेल एक्सप्लेन करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याचा डायरेक्ट डिफरन्स सांगतो. पेपरमध्ये कधी कधी तो 2 मार्कासाठी बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बरोबर. पहा मला त्या डिफरन्स मध्ये आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल कशाला म्हणायचं आणि गॅल्व्हॅनिक सेल कशाला म्हणायचं हे पण एक्सप्लेन करणार आहोत. बरोबर. पहा मग पुढचा पॉईंट काय म्हणायचं, तर डिफरन्स बिटवीन, काय म्हणणार, तर difference between electrolytic cell and voltaic cell. Difference between electrolytic cell and व्होल्टाइक म्हणजे कोणता, तर गॅल्व्हॅनिक सेल. बरोबर. पहा आता आपण 2 कॉलम करणार आहोत. त्यापैकी पहिल्या कॉलम मध्ये म्हणायचं इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि दुसऱ्या सेल मध्ये काय म्हणायचं, व्होल्टाइक सेल. आता हा इलेक्ट्रोलाइटिक सेल याच्यात कोणत्या रिएक्शन्स घडतात आणि व्होल्टाइक सेल मध्ये कोणत्या रिएक्शन्स घडतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये ह्या नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स घडून येतात. बरोबर की नाही. नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय आणि स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय याच्यातला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे. स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय, ज्या रिएक्शन स्वतःहून घडतात त्याला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस रिएक्शन. आणि नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय, की ज्या रिएक्शन स्वतःहून घडून येत नाहीत अशा रिएक्शन्स म्हणजे कोणत्या, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन. मग इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये काय होतं, तर नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स या एक्सटर्नल इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून घडवून आणल्या जातात. बरोबर की नाही. पहा म्हणजे आपण त्याची डेफिनेशन काय सांगणार, तर इलेक्ट्रोलाइटिक सेल, पहा काय म्हणायचं, सिंपल, द नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स आर, द नॉन स्पॉन्टेनियस reactions are घडून आणल्या जातात म्हणून काय शब्द वापरायचा, आर forced to occurs by non-spontaneous reactions are forced to occurs by applying the direct current from external source into the solution. By applying the direct current from external source into the solution. म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये कोणत्या रिएक्शन्स घडतात, तर नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स या घडवून आणल्या जातात. कशा घडवून आणल्या जातात, दी नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स आर फोर्स्ड टू ऑकर्स बाय अप्लाइंग दी डायरेक्ट करंट फ्रॉम एक्सटर्नल सोर्स इनटू दी सोल्युशन. म्हणजे बाहेरून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स या घडवून आणल्या जातात. कुठं, इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये. तसं व्होल्टाइक सेल मध्ये कोणते रिएक्शन्स घडतात, तर व्होल्टाइक सेल मध्ये स्पॉन्टेनियस रिएक्शन्स घडून येतात आणि स्पॉन्टेनियस रिएक्शन्स घडून आल्यानंतर त्या सेल मध्ये काय होतं, तर इलेक्ट्रिकल एनर्जी ही निर्माण होते. बरोबर की नाही. पहा म्हणजे द स्पॉन्टेनियस रिएक्शन्स ऑकर्स व्हिच प्रोड्युसेस द इलेक्ट्रिसिटी. पहा इन व्होल्टाइक सेल काय म्हणायचं, तर दी स्पॉन्टेनियस रिएक्शन्स आर occurs which produces the electricity. आता हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला याचं
क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. नंबर 2 पहा, मग इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय होतं तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जी मध्ये होतं. पहा, मग इथे सिंपल काय म्हणणार तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कशामध्ये केमिकल एनर्जी. बरोबर, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. तसं इथं काय होणार आहे तर केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. काय म्हणायचं सिंपल, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर. पहा, तिसरा पॉइंट काय सांगायचं इथं तर कॅथोड इज निगेटिव्ह. बरोबर की नाही, काय म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये कॅथोड कसा असतो तर कॅथोड इज निगेटिव्ह. बरोबर. पहा, तसा ऍनोड कसा असतो. पहा, जर कॅथोड निगेटिव्ह असेल तर ऍनोड कसा असतात पॉझिटिव्ह. बरोबर की नाही. पहा, मी काय म्हणणार पुढचा पॉइंट लगेच तर ऍनोड इज पॉझिटिव्ह. बरोबर. पहा, आता इकडे काय म्हणायचं नंबर 3, इथे कॅथोड निगेटिव्ह आहे, इकडे काय म्हणणार कॅथोड इज पॉझिटिव्ह. कॅथोड इज पॉझिटिव्ह. पहा, इकडे ऍनोड पॉझिटिव्ह आहे, इकडे ऍनोड काय म्हणणार निगेटिव्ह. बरोबर. ऍनोड काय म्हणायचं इकडे ऍनोड इज निगेटिव्ह. आणि आता लास्ट पॉइंट घेऊ आपण एक्झाम्पल. पहा, आता इलेक्ट्रोलिटिक सेलचे एक्झाम्पल कोणते. फॉर एक्झाम्पल सेल यूज फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग. बरोबर काय, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय एखाद्या मेटलवर दुसऱ्या मेटलचं कोटिंग करणं त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोप्लेटिंग. मग तो इलेक्ट्रोप्लेटिंग साठी जो सेल वापरला जातो त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक सेल. बरोबर काय. पहा, मी काय म्हणणार सेल यूज फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग. पहा, सेल यूज फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इलेक्ट्रोप्लेटिंग साठी जो सेल वापरला जातो त्याला काय म्हणणार इलेक्ट्रोलिटिक सेल. अजून कोणासाठी तर मेटलला प्युरिफाय करण्यासाठी रिफाईन करण्यासाठी जो सेल वापरतो त्याला पण काय म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक सेल. म्हणजेच काय इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इलेक्ट्रो रिफायनिंग. इलेक्ट्रो रिफायनिंग. बरोबर. पहा, तसं इकडे काय एक्झाम्पल सांगणार आपण व्होल्टाइक सेलचं किंवा गॅल्व्हॅनिक सेलचं तर ड्राय सेल. ड्राय सेल किंवा अजून काय तर लेड स्टोरेज बॅटरी. लेड स्टोरेज बॅटरी. बरोबर. पहा, आता हा ड्राय सेल म्हणजे काय नेमका तर जो पेन्सिल सेल आहे बरोबर की नाही. कोणता पेन्सिल सेल म्हणजे आपण जो घड्याळामध्ये वापरतो किंवा टॉर्च मध्ये वापरतो. बरोबर की नाही. तर त्या सेलला काय म्हणायचं ड्राय सेल म्हणायचं. बरोबर. आता हा ड्राय सेल म्हणजे नेमका काय असतो तर त्या ड्राय सेल मध्ये केमिकल्स असतात. कोणकोणते केमिकल्स असतात तो पॉइंट आपल्याला पुढे येणार तेव्हा सांगेल मी तुम्हाला. मग त्याच्यामध्ये केमिकल्स असतात म्हणजे काय केमिकलच्या स्वरूपात एनर्जी स्टोअर केलेली असते. जेव्हा तो टॉर्च मध्ये आपण टाकतो ऑन केल्यानंतर काय होतो तर टॉर्च सुरू होतो लाईट लागते. बरोबर. पहा, म्हणजे तिथं काय होतं का त्या सेल मध्ये असलेल्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. बरोबर काय. पहा, तसं लेड स्टोरेज बॅटरी आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर यांच्यामध्ये ज्या काय बॅटरी वापरलेल्या असतात बरोबर की नाही तर त्या बॅटरीला काय म्हणायचं लेड स्टोरेज बॅटरी. बरोबर की नाही. कुठं वापरतात या 2 व्हीलर मध्ये वापरतात 4 व्हीलर मध्ये वापरतात इन्व्हर्टर साठी वापरतात. बरोबर काय. त्याला काय म्हणायचं लेड स्टोरेज बॅटरी. त्याच्यामध्ये पण काय असतात तर केमिकल्स असतात. बरोबर काय. पहा, त्याच्यामध्ये लेड प्लेट्स असतात ते H2SO4 मध्ये डीप केलेले असतात. म्हणजे काय ते केमिकल स्वरूपातली एनर्जी आहे. ती केमिकल स्वरूपातील एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जातं. बरोबर. पहा, म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल त्याच्यामध्ये कोणत्या रिएक्शन्स घडतात तर रेडॉक्स रिएक्शन्स घडतात. रेडॉक्स इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये 2 इलेक्ट्रोड असतात त्यापैकी एकाला कॅथोड दुसऱ्याला ऍनोड बनतो. बरोबर की नाही. नंतर आपण त्याचे टाइप्स घेतलेले आहेत आणि टाइप्स नंतर इलेक्ट्रोलिटिक सेल आणि व्होल्टाइक सेल यांचा डिफरन्स घेतलेला आहे.
बरोबर की नाही. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोलिसिस. बरोबर की नाही. पहा काय आहे त्याचं नाव, तर इलेक्ट्रोलिसिस. आता हा डिफरन्स जो आहे, तर हा डिफरन्स तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपल्याला पुढचा पॉईंट घेता येईल. पहा आता आपण डिफरन्स नंतर पहा इलेक्ट्रोलिटिक सेल आणि व्होल्टाइक सेल याच्या डिफरन्स नंतर पुढचा पॉईंट घेणार आहोत, आणि त्याचं नाव आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. बरोबर काय. पहा काय आहे त्या पॉईंटचं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. बरोबर. आता या मोल्टन NaCl चं इलेक्ट्रोलिसिस आपल्याला करायचं आहे. बरोबर. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, तर इलेक्ट्रोलिसिस हे प्रथम कुठं घडून येतं, तर इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये काय होतं, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स या एक्सटर्नल इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून घडवून आणल्या जातात. मग इलेक्ट्रोलिसिस त्याची डेफिनेशन काय सांगणार, तर इट इज द प्रोसेस इन विच नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन्स आर फोर्स टू अकर्स बाय पासिंग अ डायरेक्ट करंट from external source into the solution is called electrolysis. ज्या प्रोसेस मध्ये नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन्स या एक्सटर्नल इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून घडवून आणल्या जातात, अशा प्रोसेसला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलिसिस. चला इलेक्ट्रोलिसिसचा भाग क्लिअर झाला. पुढे काय म्हटलंय, मोल्टन NaCl. मोल्टन म्हणजे काय, वितळलेलं NaCl. बरोबर का. NaCl वितळलेलं आहे, विरघळवलेलं नाही, वितळलेलं म्हटलेलं इथं मोल्टन. किंवा त्याला दुसरा शब्द काय, फ्यूज NaCl, FUSED, फ्यूज NaCl. बरोबर. पहा मग आता हे इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठी आपण जो सेल वापरणार आहोत, तर तो सेल मी इथं ड्रॉ केलाय. बरोबर का. या फिगरला नाव काय द्यायचं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. बरोबर. आता या सेलचं कन्स्ट्रक्शन पहा, ते कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करणार आहे. बरोबर. पहा आता हे कन्स्ट्रक्शन पेपर मध्ये कन्स्ट्रक्शन विचारत नाही, परंतु ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पहा तर इलेक्ट्रोलिटिक सेल consist of two graphite electrode. बरोबर. इलेक्ट्रोलिटिक सेल consist of two graphite electrodes. बरोबर. The electrode which connected to negative terminal of battery is called cathode. जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे त्याला काय म्हणायचं, कॅथोड म्हणायचं. While the electrode which connected to पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, पहा जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे, पॉझिटिव्ह टोकाला जोडलेला आहे, त्याला काय म्हणायचं, एनोड. बरोबर की नाही. पहा आता these two electrodes are deep in molten NaCl solution. बरोबर की नाही. हे दोन्ही इलेक्ट्रोड कशामध्ये डीप केलेले आहे, मोल्टन NaCl सोल्युशन. आता हे NaCl म्हणजे काय असणार आहे त्या सोल्युशन मध्ये, तर Na+ आयन आणि Cl- आयन्स असणार आहे. बरोबर. पहा म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन अगदी सोप्या पद्धतीने काय सांगणार, इलेक्ट्रोलिटिक सेल कंसिस्ट ऑफ टू ग्राफाइट इलेक्ट्रोड्स. द इलेक्ट्रोड विच कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॉल्ड कॅथोड. द इलेक्ट्रोड विच कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॉल्ड एनोड. बोथ इलेक्ट्रोड्स आर डीप इन मोल्टन NaCl सोल्युशन. हे काय झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. बरोबर. आता कन्स्ट्रक्शन नंतर आपल्याला पुढे काय घ्यायचं, त्याचं वर्किंग. बरोबर. कन्स्ट्रक्शन नंतर आपल्याला काय घ्यायचं, पुढे वर्किंग. आणि वर्किंग मध्ये पहा काय काय सांगायचं. आता जेव्हा इलेक्ट्रिकल करंट आपण अप्लाय करणार, बरोबर का नाही, बाय पासिंग द इलेक्ट्रिकल करंट, बरोबर, फ्रॉम दी बॅटरी. बॅटरीतून आपण जेव्हा इलेक्ट्रिकल करंट पास करणार तेव्हा काय होणार आहे, तर Na+ आयन्स अट्रॅक्ट टुवर्ड्स दी कॅथोड. पहा का, सोडियमवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, ते कुठे अट्रॅक्ट होतील, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे म्हणजे कॅथोडकडे. बरोबर. पहा बाय पासिंग द इलेक्ट्रिकल करंट Na+ आयन्स मूव्स टुवर्ड्स दी कॅथोड. बरोबर. Na+ आयन्स मूव्स टुवर्ड्स दी कॅथोड अँड गेट डिस्चार्ज. डिस्चार्ज म्हणजे काय, याच्यावर जो चार्ज आहे तो चार्ज काय होतो, कॅन्सल होतो, किंवा ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून तो चार्ज कॅन्सल होतो. बरोबर. While the Cl- आयन, पहा का, हे Cl- आयन्स कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, कोणत्या इलेक्ट्रोडकडे मूव्ह होतील, एनोडकडे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे. बरोबर. The Cl- आयन्स मूव्स टुवर्ड्स दी एनोड अँड इट गेट डिस्चार्ज. बरोबर. पहा म्हणजे आता काय सांगितलं मी, तर बाय पासिंग द इलेक्ट्रिकल करंट Na+ आयन्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द कॅथोड अँड गेट डिस्चार्ज, while Cl- आयन्स attract
टुवर्ड्स द एनोड अँड गेट डिस्चार्ज. बरोबर. पहा आता आपण काय म्हणणार तर पुढे सेल रिॲक्शन्स. पहा सेल रिॲक्शन्स. पहा सेल रिॲक्शन्स. आता सुरुवातीला आपण काय घेणार तर ऍट एनोड. पहा एनोडची रिॲक्शन काय होतं एनोडवर आपण आता सांगितलं ऑक्सिडेशन. बरोबर की नाही. पहा मग एनोडवर घडवलेल्या रिॲक्शन म्हणजे सेलची पूर्ण रिॲक्शन आहे का नाही तर ती काय असणार आहे तर या सेलची हाफ रिॲक्शन असेल अर्धी रिॲक्शन. आणि कॅथोडवर घडवलेल्या रिॲक्शन ती काय असणार आहे या सेलची हाफ रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रोडवर रिॲक्शन घडून येतात त्या कोणत्या असतात हाफ रिॲक्शन्स असतात. बरोबर की नाही. आणि या एनोड रिॲक्शन एनोडची रिॲक्शन प्लस कॅथोडची रिॲक्शन या दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळते कंप्लीट सेल रिॲक्शन. बरोबर की नाही. पहा मग एनोडवर काय म्हणणार पहा इथं ऍट एनोड म्हणायचं. ऍट एनोड तिथे कोणती रिॲक्शन घडते ऑक्सिडेशन रिॲक्शन त्याला काय म्हणायचं ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. बरोबर. पहा आता ऑक्सिडेशन म्हणजे काय तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कोण लॉस करणार हा Cl मायनस आयन. बरोबर. पहा हा एनोड कडे जातो ना मग काय करणार तो इलेक्ट्रॉन लॉस करणार. इथं काय म्हणायचं Cl मायनस आयन लिक्विड. बरोबर. पहा इट लॉसेस दी इलेक्ट्रॉन्स. पहा आता इथं काय मिळणार आपल्याला Cl2 गॅस मिळेल प्लस इलेक्ट्रॉन मिळेल. बरोबर की नाही. पहा आता इथं थोडं लक्ष द्यायचं एकच क्लोरीन आयन आहे इकडे मात्र क्लोरीन काय आहे दोन ऍटम आहेत. बरोबर की नाही. पहा मग हे बॅलन्स होण्यासाठी इथं काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करा. आता हे 2 का तर क्लोरीन हा डायॲटॉमिक स्टेट मध्ये आपल्याला आढळतो. बरोबर की नाही. पहा मग एक क्लोरीन आयन एक इलेक्ट्रॉन लॉस करतो. 2 क्लोरीन आयन किती इलेक्ट्रॉन लॉस करणार तर 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार. पहा मग आता इथे आपल्याला इलेक्ट्रॉन लॉस झालेले दिसतात का दिसतात. बरोबर की नाही. म्हणजे आपण काय म्हणणार याला ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे कोणाची एनोडची म्हणून त्याला काय म्हटलंय ऑक्सिडेशन हा रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढे काय म्हणायचं ऍट कॅथोड. पहा ऍट कॅथोड कॅथोडवर काय होतं रिडक्शन. बरोबर की नाही. काय होतं कॅथोडवर रिडक्शन आणि त्या कॅथोडवरच्या रिॲक्शनला काय म्हणायचं रिडक्शन हाफ रिॲक्शन. बरोबर. पहा रिडक्शन म्हणजे काय तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथं लॉस झालेले इलेक्ट्रॉन काय होणार आहे कॅथोडवर ते गेन होणार आहे. बरोबर की नाही. कॅथोडवर काय होणार आहे गेन होणार आहे. पहा म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस कुठं होता कोणत्या इलेक्ट्रोडवर तर या एनोडवर. पहा बरं का म्हणजे हे इलेक्ट्रॉन काय होणार आहे इथून या इलेक्ट्रोड मार्फत काय होतील तर इकडे या एनोड कडे येतील. बरोबर की नाही. पहा ते इलेक्ट्रॉन काय होणार इकडे एनोड कडे येतील आणि हे इलेक्ट्रॉन कोण घेणार Na+ आयन घेणार. बरोबर की नाही. कोण घेणार हे इलेक्ट्रॉन Na+ आयन. बरोबर. पहा आता मग ते Na+ आयन पहा काय करणार ऍक्सेप्ट दी इलेक्ट्रॉन. बरोबर. पहा कुठून किती इलेक्ट्रॉन लॉस झाले तर 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणून दोन्ही लॉस झालेले इलेक्ट्रॉन काय होणार आहे गेन होणार आहे. पण एक सोडियम एक पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एकच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. मग दोन्ही इलेक्ट्रॉन लॉस झालेले ऍक्सेप्ट करण्यासाठी सोडियमचे आयन किती लागणार आहेत 2 लागणार आहे. बरोबर की नाही. पहा म्हणजे आपल्याला याप्रमाणे रिॲक्शन मिळेल ट्वाइस ऑफ Na+ प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स व्हॉट ट्वाइस ऑफ Na सोडियम मेटल. बरोबर की नाही. पहा आणि या रिॲक्शनला काय म्हणायचं इथे इलेक्ट्रॉन गेन केले काय म्हणणार याला रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता रिॲक्शन ऑफ एनोड प्लस रिॲक्शन ऑफ कॅथोड एनोड आणि कॅथोड या दोघांची रिॲक्शन म्हणजे काय असणार आहे रिॲक्शन्स ऑफ सेल किंवा सेल रिॲक्शन. पहा मग ती सेल रिॲक्शन काय असणार तर एनोड आणि कॅथोड यांची काय असेल ती ऍडिशन. बरोबर की नाही. पहा मग पुढे काय म्हणणार इथं तर नेट सेल रिॲक्शन. काय म्हणायचं नेट सेल रिॲक्शन. पहा आता ही नेट सेल रिॲक्शन काय असेल तर पहा इकडे राईट हँड साइडचे 2 इलेक्ट्रॉन लेफ्ट हँड साइडचे 2 इलेक्ट्रॉन काय होणार इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार. पहा काय मिळेल आपल्या इथं दिस ट्वाइस ऑफ Na+ आयन. पहा ट्वाइस ऑफ Na+ आयन इन लिक्विड्स मीडियम प्लस ट्वाइस ऑफ Cl- आयन इन लिक्विड मीडियम. व्हॉट वी गेट इट गिव्स Cl2 गॅस. बरोबर की नाही. काय मिळालं इथं आपल्याला हा क्लोरीन गॅस. बरोबर. पहा प्लस काय अजून तर ट्वाइस ऑफ Na. पहा इथं आपण असं म्हणूया ट्वाइस ऑफ Na अगोदर घेऊया प्लस Cl2 गॅस काय झालाय इव्हॉल्व झालेला आहे. आता पहा इथं सोडियम काय करतो इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणजे सोडियमचं काय झालंय रिडक्शन. क्लोरीन काय करतो इलेक्ट्रॉन लॉस करतो. क्लोरीनचं काय झालंय ऑक्सिडेशन. बरोबर की नाही. पहा म्हणजे एक
आयन इलेक्ट्रॉन गेन करतो, दुसरा लॉस करतो, म्हणजे इथं ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच वेळेस घडून येते, म्हणून या रिएक्शनला काय म्हणणार आपण, तर रेडॉक्स रिएक्शन. काय म्हणायचं याला, रेडॉक्स रिएक्शन. बरोबर की नाही. पहा, तर हे काय झाले आपली इलेक्ट्रोलिसिसच्या रिएक्शन्स. या रिएक्शन्स आपल्याला पेपरमध्ये 2 मार्कासाठी बऱ्याच वेळा विचारतात. बरोबर की नाही. पहा आता पुढे काय म्हणणार, म्हणजे इलेक्ट्रोलिसिसचा रिझल्ट काय आहे. बरोबर की नाही. याच्यातून आपण काय निष्कर्ष काढतो, तर तो रिझल्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पहा पुढे काय म्हणायचं, रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस. बरोबर की नाही. काय सांगणार पहिला पॉइंट रिझल्ट मध्ये, पहा काय दिसतंय आपल्याला इथं, तर पेल ग्रीन. पहा का Cl2 गॅसचा कलर कसा आहे, पेल ग्रीन. बरोबर, पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट एनोड. बरोबर की नाही. एनोडवर काय होतोय, तर Cl2 गॅस रिलीज होते. पहा म्हणजे इथं काय होतोय, तर Cl2 गॅस काय होतोय, इथं रिलीज होतोय. बरोबर की नाही. पहा म्हणजे इथं काय म्हणणार, Cl2 गॅस. बरोबर. आणि दुसरा रिझल्ट काय सांगणार, हा सोडियम मेटल कुठे जमा झालाय, तर या कॅथोडवर. बरोबर की नाही. पहा मग इथं काय जमा झाले दाखवायचं, तर हा सोडियम मेटल. बरोबर की नाही. पहा इथं काय म्हणायचं, सोडियम मेटल. बरोबर की नाही. याचा कलर कसा आहे, व्हाईट सिल्वरी. बरोबर की नाही. व्हाईट सिल्वरी म्हणजे काय, आरशासारखा चमकतो. बरोबर. पहा मग आता रिझल्ट मध्ये काय सांगणार, तर पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट कॅथोड. बरोबर. पहा काय म्हणणार, तर पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट कॅथोड. बरोबर. आणि दुसरा पॉइंट काय सांगणार, तर व्हाईट सिल्वरी सोडियम मेटल डिपॉझिटेड ऍट, इथं कॅथोड नव्हे, इथं एनोड. पहा एनोडवर Cl2 गॅस जनरेट होते. पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट एनोड. पहा हे चुकून झालं, क्लिअर करा. पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट कॅथोड. त्याच्यानंतर कॅथोडवर काय जमा होते, तर सोडियम मेटल जमा होतो. बरोबर की नाही. पहा मी इथं काय सांगणार, तर व्हाईट सिल्वरी सोडियम मेटल, व्हाईट सिल्वरी सोडियम मेटल डिपॉझिटेड ऍट कॅथोड. व्हाईट सिल्वरी सोडियम मेटल डिपॉझिटेड ऍट कॅथोड. कॅथोडवर काय जमा होतोय, तर सोडियम मेटल जमा होतो. बरोबर. पहा तर या पद्धतीने आपण काय घेतलंय, तर इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. मोल्टन NaCl आपण काय घेतलं इथं, इलेक्ट्रोलिसिस. आता आपल्याला असंच इलेक्ट्रोलिसिस करायचंय, परंतु कोणाचं करायचंय, तर इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टनच्या ऐवजी काय शब्द वापरणार, ऍक्वियस NaCl. बरोबर की नाही. पहा मग आपल्याला यामध्येच आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍक्वियस NaCl. बरोबर. पहा काय म्हणणार, तर इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍक्वियस NaCl. आता याचा अर्थ तुम्हाला सांगतो. पहा इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍक्वियस NaCl. बरोबर. आता ऍक्वियस म्हणजे काय, तर NaCl हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे, त्याला काय म्हणायचं, ऍक्वियस NaCl. आणि मोल्टन NaCl म्हणजे काय, NaCl वितळवलेलं आहे. बरोबर का. हा त्या दोघांमध्ये फरक आहे. बरोबर. पहा आता या इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍक्वियस NaCl याला पण आपण कोणता सेल वापरणार, हाच सेम सेल वापरायचा आहे. बरोबर की नाही. काय करणार आपण, हाच सेम सेल वापरणार, पण इथं आपल्याला जो मोल्टन NaCl आहे, तर त्याच्या ऐवजी काय फक्त म्हणणार शब्द, ऍक्वियस NaCl. बरोबर की नाही. पहा इथं काय म्हणणार, ऍक्वियस NaCl. पहा ऍक्वियस NaCl. बरोबर की नाही. पहा म्हणजे इथे इलेक्ट्रोलाइट म्हणून काय असणार आता, तर ऍक्वियस NaCl. बरोबर की नाही. इथे इलेक्ट्रोलाइट कोणता असेल, हे ऍक्वियस NaCl. आता त्याच्या कन्स्ट्रक्शन वगैरे सर्व सेम असेल. बरोबर की नाही. कन्स्ट्रक्शन सेम आहे, प्रिन्सिपल सेम आहे. बरोबर. पहा फिगर वगैरे सर्व सेम आहे, फक्त फिगर मध्ये एकच बदल करायचा, काय इथं ऍक्वियस NaCl वापरायचंय, मोल्टन NaClच्या ऐवजी शब्द तो वापरायचा आहे. वर्किंग पण सेमच असणार, फक्त सेल रिएक्शन मध्ये काय आपल्याला थोडा बदल असेल. पहा आता सेल रिएक्शन नेमका काय असेल, तर एनोडवर ही सेम रिएक्शन घडून येणार आहे. पहा एनोडवर जशी मोल्टन NaCl मध्ये रिएक्शन घडून येते, तीच रिएक्शन काय होणार आहे, घडून येणार आहे.
फक्त ऍनोडची रिॲक्शन इथं आता थोडी बदलणार आहे. ऍनोडवर काय होतं तर ऑक्सिडेशन होतं, सॉरी कॅथोडची रिॲक्शन बदलणार आहे. कोणाची रिॲक्शन बदलणार आहे? कॅथोडची रिॲक्शन. कॅथोडवर काय होतं रिडक्शन होतं, बरोबर की नाही. आता मग नेमकं कॅथोडवर कोणता मेटल रिड्यूस होणार तर पहा आता जरा थोडं लक्ष द्यायचंय. इथं आपण हे ऍक्वियस NaCl असं म्हटलेलं आहे. ऍक्वियस NaCl म्हणजे काय? NaCl पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे, पहा बरोबर की नाही. म्हणजे NaCl प्लस काय H2O, बरोबर की नाही. आता इथं या कॅथोडवर सोडियम मेटल रिड्यूस होण्याऐवजी, पहा का कॅथोडवर हा सोडियम मेटल रिड्यूस होण्याऐवजी काय रिड्यूस होणार आहे? H2O रिड्यूस होणार आहे. काय H2O रिड्यूस होणार आहे तर H2O चं स्टँडर्ड पोटेन्शियल पहा का कसं आहे तर ते सोडियम पेक्षा जास्त आहे, बरोबर. पहा म्हणजे आपण काय म्हणणार सिन्स फक्त एक नोट आपण वापरणार, पहा ती नोट तुम्हाला मी रिॲक्शन्स लिहून झाल्यानंतर सांगतो पहा. आणि ते कॅथोडवर वॉटर का रिड्यूस होतं ते मी तुम्हाला त्याचं रिझन सांगणार आहे, बरोबर. पहा कॅथोडवर कोणती रिॲक्शन घडते तर H2O रिड्यूस होतो, पहा मग H2O पहा ट्वाइस ऑफ H2O लिक्विड, बरोबर की नाही. पहा इथं आता ऍक्वियस NaCl आहे म्हणजे इथं शब्द काय टाकणार ऍक्वियस, बरोबर. पहा H2O लिक्विड, पहा रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन, दोन इलेक्ट्रॉन लॉस झाले ते इकडे गेन होणार. पुन्हा काय मिळेल इकडं आपल्याला तर H2 गॅस, पहा काय मिळेल H2 गॅस प्लस ट्वाइस ऑफ OH मायनस आयन इन ऍक्वियस मीडियम, बरोबर. पहा आता नेट रिॲक्शन आपण कशी लिहिणार? नेट रिॲक्शन तर हे लेफ्ट साइड राइट साइडचे दोन्ही इलेक्ट्रॉन काय करायचे कॅन्सल करायचे. पहा लेफ्ट साइड राइट साइडचे दोन्ही इलेक्ट्रॉन कॅन्सल करा. काय मिळणार आपल्याला इथं दिस ट्वाइस ऑफ Cl मायनस आयन, पहा ट्वाइस ऑफ Cl मायनस आयन इन ऍक्वियस मीडियम प्लस ट्वाइस ऑफ H2O, पहा हे H2O इट गिव्स, पहा काय मिळतंय Cl2 गॅस प्लस काय मिळतं अजून हायड्रोजन गॅस, पहा H2 गॅस, प्लस काय मिळणार ट्वाइस ऑफ OH मायनस आयन्स इन ऍक्वियस मीडियम, बरोबर की नाही. पहा ही काय मिळाली आपल्याला नेट रिॲक्शन. आता ही तर कॅथोडची रिॲक्शन का बदलली? सोडियमच्या ऐवजी वॉटर का रिलीज झालं तर त्याचं एकच सिंपल रिझन आहे. काय आहे तर स्टँडर्ड पोटेन्शियल, बघा का स्टँडर्ड पोटेन्शियल हे 0 म्हणजे स्टँडर्ड आणि E म्हणजे काय पोटेन्शियल. ही काय कन्सेप्ट आहे आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे येणार आहे, बरोबर की. आता फक्त लक्षात ठेवा काय स्टँडर्ड पोटेन्शियल कोणाचं H2O, बघा का स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ H2O, पहा तर ते साधारणपणे किती आहे तर ते आहे मायनस 0.83 व्होल्ट, बरोबर की नाही. आणि स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सोडियम पहा हे किती आहे तर हे आहे मायनस 2.71 व्होल्ट, बरोबर की नाही. पहा आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं का या H2O चं स्टँडर्ड पोटेन्शियल सोडियम पेक्षा कसं आहे जास्त आहे. आणि ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त असतं तर तो सबस्टन्स काय होतो लवकर रिड्यूस होतो, बरोबर की नाही. पहा म्हणजे इथं आपण कॅथोडवर H2O का रिड्यूस होतो सोडियमच्या ऐवजी तर सिंपल काय रिझन सांगणार स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ H2O इज हायर दॅन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सोडियम, बरोबर की नाही. पहा इथं काय म्हणायचं मग सिंपल तर काय म्हणणार तर स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ पाहिजे तर इथं नोट लिहू आपण. ही काय सांगणार आपण हे नोट मध्ये सांगायचं. काय सांगायचं नोट मध्ये तर नोट मध्ये दोघांचं स्टँडर्ड पोटेन्शियल लिहायचं आणि नंतर काय म्हणायचं तर स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ H2O is higher than, पहा का higher than कोणापेक्षा the standard potential of sodium, बरोबर. पहा hence काय म्हणणार hence H2O is reduced, पहा का H2O is reduced कुठं at कॅथोड कोणाच्या ऐवजी सोडियमच्या ऐवजी, बघा H2O is reduced at cathode, बरोबर की नाही. पहा H2O is reduced at cathode instead of sodium, बरोबर. पहा म्हणजे
मोल्टन NaCl मध्ये कॅथोडवर सोडियम रिड्यूस व्हायचा, परंतु ऍक्वियस NaCl मध्ये काय होणार, तर कॅथोडवर काय रिड्यूस होणार, H2O रिड्यूस होणार. काय रिड्यूस होणार, H2O. बरोबर की नाही पहा. आणि मग H2O रिड्यूस झाला कॅथोडवर, तर हे Cl मायनस आयन ऍनोडकडे जाणार, परंतु या सोल्युशन मध्ये Na प्लस आयन हे जसेच्या तसे अनरिॲक्टेड स्वरूपात शिल्लक राहतील. बरोबर की नाही. मग त्या आयन्स काय करणार किंवा काय होणार हे आपल्याला त्याच्या रिझल्ट मध्ये सांगता येईल. बरोबर की नाही पहा. आता रिझल्ट मध्ये काय सांगायचं आपण पहा, इथं या सेम रिॲक्शन्स वरून आपण रिझल्ट सांगायचा. पहिला पॉइंट काय सांगणार, काय तर पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट कॅथोड. काय म्हणणार पहिला पॉइंट, पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट कॅथोड. पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट कॅथोड पहा. आणि सेकंड पॉइंट काय सांगणार, ऍनोड पहा, पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट ऍनोड. काय म्हणायचं, पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज ऍट ऍनोड. सेकंड पॉइंट काय सांगायचा, कॅथोडवर काय होतंय, हायड्रोजन गॅस रिलीज होतो पहा. मग काय म्हणणार, तर H2 गॅस पहा बरं का, H2 गॅस रिलीज ऍट कॅथोड. कॅथोडवर काय होणार, H2 गॅस रिलीज होणार. Cl2 गॅस कुठे रिलीज होणार, ऍनोडवर. आणि तिसरा पॉइंट काय सांगायचा, का हे जे अनरिॲक्टेड Na प्लस आयन्स आहेत ऍक्वियस सोल्युशन मध्ये, हे काय होणार, तर इथं जे OH मायनस आयन्स तयार झालेला आहे पहा कॅथोडवर, तर त्या OH मायनस आयन बरोबर कंबाईन होऊन NaOH तयार होणार. बरोबर की नाही पहा. मग काय म्हणणार तिसऱ्या पॉइंट मध्ये, तर अनरिॲक्टेड पहा, अनरिॲक्टेड Na प्लस आयन्स पहा बरं का, अनरिॲक्टेड Na प्लस आयन्स कंबाईन्स विथ, कोणाबरोबर कंबाईन होतात, तर कंबाईन्स विथ OH मायनस आयन्स ऑफ कॅथोड. OH मायनस आयन्स ऑफ कॅथोड पहा, कॅथोडच्या OH मायनस आयन बरोबर ते कंबाईन होतात पहा. हे अनरिॲक्टेड Na प्लस आयन्स पहा, कॅथोडवर H2O रिड्यूस झाला, Na प्लस आयन सोल्युशन मध्ये जसे तसे राहिले. बरोबर की नाही. मग हे अनरिॲक्टेड Na प्लस आयन कंबाईन विथ OH मायनस